नमस्कार, एस जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये भाजीला काहीच नाही, थोडीशीच गोबी आहे आणि एखादा बटाटा आहे, एखादा टमाटा आहे, तर आपण त्याची भाजी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत। तर इथे निवडून घेतलेली आहे आपण गोबी, स्वच्छ गोबी निवडून घ्यायची आहे आणि पाणी उकळत ठेवून त्यामध्ये ही गोबी चिरलेली टाकून द्यायची आहे। तर आपण ही आणि बाजूला काढून ठेवायची आहे एखादी उकळी आली की। आणि मग आपण ते एक कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेऊया आणि 10-12 लसणाच्या कळी टाकून घेऊया आणि अद्रक टाकून घेऊया 1 इंच कट करून। आणि एक कांदा घेतलेला आहे, तो पण ह्यामध्ये कट करून घेऊन आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे तेलामध्ये परतून घेऊयात। ह्यामध्येच एक टमाटर चिरून घेतलेला आहे, ते पण आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे थोडंसं आपल्याला कलर चेंज होईपर्यंतच परतून घ्यायचं आहे, जास्त असं आपल्याला हे करपवायचं नाही। तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवून हे बाजूला ठेवून देऊयात गार होईपर्यंत। ह्याला थोडंसं थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरवर फिरवायचं आहे, नाहीतर हे पूर्ण आपल्या अंगावर उडत असते। तर तीच कढई आपण आणखीन तापत ठेवूया गॅसवर आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात। कमी मसाल्यामध्ये आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे। तर ते तेल तापत आलेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया। जे तुमच्याकडे मसाले अवेलेबल आहेत ते आपण ह्यामध्ये टाकू शकतो। इथे मी माझ्याकडे दालचिनी, हिरवी इलायची, धने आणि तेजपत्ता टाकलेला आहे। आणि आता आपण ह्यामध्ये जिरे टाकून घेऊयात, 1 चमचा जिरे टाकून घेऊया। जे मसाले आहेत ते आपण टाकू शकता इथे। आणि ह्यातच आता बटाटा टाकलेला आहे। माझा बटाटा उकडून घेतलेला नाही, मी चिरून घेतला आहे। तर तो चिरून घ्यायचा आणि असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल तर तुम्ही गोबीसोबत पण मिक्स करू शकता, कट करून घेऊन। ह्यामध्येच आता आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। मी ते 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद, धने पावडर 1 चमचा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आणि ह्यातच आता आपण गोबी काढून घेतलेली आहे, ती टाकूयात ह्यामध्ये। पाण्यातून गाळणीमध्ये आपल्याला ही गोबी काढायची आहे। हे पहा, आणि नेहमी आपण गोबी वापरताना गरम पाण्यामध्ये एकदा काढायचेच, कारण त्यावर खूप औषध असते आणि काही किडी आळ्या असल्या त्या पण निघून जातात उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर। तर कधी पण गोबी वापरते वेळेस असंच करायचं। हे पहा, आता हे आपण परतून घेतलेले आहे गोबी। आता ह्यामध्येच आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊयात ग्रेव्हीसाठी। पूर्ण आपल्याला हे वाटण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये 2 चमचे पाणी टाकून ते पण आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे अगोदर मिक्स करून घेऊया आणि मग ते 2 चमचे पाणी टाकून घेऊया ह्यामध्ये। खूप लवकर आणि झटपट अशी खमंग भाजी होणार आहे। तुम्ही जेव्हा पाहुणे आले तेव्हा पण तुम्ही ही भाजी करू शकतात। चवीनुसार मीठ टाकूया। हे पहा, अशा प्रकारे आपण हे थोडंसं आणखीन परतून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये आता आपल्याला जशी ग्रेव्ही लागेल तशी आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। गरम पाणी असेल तर आणखीन चांगलं, कारण ह्यावर तरी येते मस्त अशी गरम पाण्याने। मसाला वापरलेला आहे 1 चमचा, कोणता पण मसाला वापरायचा आहे, काळा किंवा किचन किंगने पण खूप छान होते, भाजीला चव येते। आणि ह्यावरच आता आपण मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ह्यावर टाकून झाकण ठेवून घेऊया आणि 1 उकळी आणूया। आणि आपण ही भाजी आपली तयार आहे। मस्त आहे ना भाजी आपली ही, पहा, अशी झटपट होणारी आणि खमंग अशी भाजी। एकदा करून पहा मैत्रिणींनो। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बाजूला जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा। ही पहा मस्त अशी आपण टिफिनसाठी पण ही भाजी करू शकतो किंवा पाहुणे आले तरी पण आपण ही भाजी झटपट अशी करू शकतो। आणि आपल्याकडे एकच बटाटा, एक थोडीशीच गोबी असेल, एकच टमाटा असेल तेव्हा पण आपण ही भाजी करून झटपट आपण ही करू शकतो, धावपळ न करता। थँक्यू, धन्यवाद।